नमस्कार मित्रांनो, खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित करण्यात येणारे 18वे भीमा कृषी व पशु प्रदर्शन शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारीपासून मेरी वेदर मैदानावर सुरू होत आहे। या 4 दिवसीय कृषी महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन सायंकाळी 4 वाजता माननीय पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत, तर वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ आणि माजी आमदार माननीय महादेवराव महाडिक यांच्या हस्ते विविध कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार राहुल आवाडे, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आणि महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी या सोहळ्याला उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत। यंदाच्या प्रदर्शनात बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल हे विशेष आकर्षण असून त्यासोबतच 5 फुटांचा इग्वाना, मोरा रेडा आणि 30 लिटर दूध देणारी HF गाय पाहायला मिळणार आहे। त्यासोबत 200हून अधिक स्टॉल्स शेती तंत्रज्ञान आणि पशुपालनाची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक माननीय खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे।